सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. हरे-भरे कबाब तर आपण नेहमीच खातो, पण आज आपण सीझनल भाज्या वापरून हरे-भरे कटलेट बनवणार आहोत. तर सुरुवात करूया रेसिपीला. या कटलेटसाठी मी या सीझनमध्ये चालू असणाऱ्या सगळ्या शेंगभाज्या घेतलेल्या आहेत, ज्या खास करून घरी खाल्ल्या जात नाहीत. ज्याची फक्त भाजी बनवली तर घरात कोणी खात नाही. मग अशा वेळेला मुलांसाठी काहीतरी चटपटीत पण पौष्टिक हे कटलेट नक्की बनवून बघा. तर त्यासाठी मी इथे वाटाणा घेतलाय ओला, वालपापडीच्या शेंगा, हरभऱ्याचे दाणे, तुरीचे दाणे, बीट आणि गाजर घेतलेलं आहे आणि एक मूठभर कुठलीही पालेभाजी बारीक चिरून घ्यायची आहे. या सगळ्या भाज्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता याचा रंगच किती छान वाटतोय ते. आता एका वाडग्यामध्ये मी या सगळ्या भाज्या काढून घेत आहे. आपल्याला याला कुकरला शिजवून घ्यायचंय, त्यामुळे डायरेक्ट कुकरला न लावता कुकरच्या भांड्यामध्ये आधी या सगळ्या भाज्या काढून घ्या आणि अगदी थोडंसं पाणी म्हणजे पाववाटी पाणी फक्त ठेवा. त्याच्यामध्ये घालायचंय, थोडंसं मीठ घालायचंय आणि 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. आता आपल्याला इथे मी पोहे घेतलेत 3 ते 4 मुठी, कारण मी ब्रेड क्रम्ब वापरणार नाहीये. हे सुद्धा मिक्सरमधून फिरवून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता याचं रवाळ असं टेक्स्चर मी ठेवलेलं आहे. हातावरती तुम्हाला घेऊन दाखवते. तर अशा प्रकारे आपल्याला हे पोहे फिरवायचे आहेत मिक्सरमधून. आता कुकरला या सगळ्या भाज्या उकडून झालेल्या आहेत. 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे हे सगळे दाणे छान शिजले जातात. कारण हरभरा शिजायला थोडा वेळ लागतो. तुरीच्या शेंगाही शिजायला थोडा जास्त वेळ लागतो. आता मॅशरच्या साहाय्याने या सगळ्या भाज्या मॅश करून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला व्हेजिटेबल कटर वापरायचा असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे सगळं व्हेजिटेबल कटरमधून फिरवून घेऊ शकता. आता या मॅशरनेच मी सगळ्या मऊ करून घेणार आहेत, कारण आपण कुकरला व्यवस्थित शिट्ट्या घेतल्यामुळे छान दाणे शिजलेले आहेत आणि मॅशरने अगदी पटकन त्या सगळ्या भाज्या मॅश होतात. 2 ते 3 मिनिटात तुम्ही बघू शकता छान असं हे सगळं एकजीव झालेले आहेत. आता यामध्ये उकडलेले 3 ते 4 मीडियम साईजचे मी बटाटे फोडी करून घेतलेले आहेत. हे सुद्धा आपल्याला या भाज्यांबरोबरती छान मिक्स करून घ्यायचे आहेत. सुरुवातीलाच मी बटाटा घातला नाही, कारण सगळे दाणे दाणे होते. ते छान आधी आपण मॅश करून घेतले आणि मग नंतर त्यामध्ये बटाटा घातलेला आहे. बटाट्याच्या ऐवजी तुम्ही रताळं सुद्धा वापरू शकता. आता यामध्ये कुठलीही पालेभाजी किंवा अगदी कोथिंबीर घातली तरी चालेल. सोबतच आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातली आहे. चवीनुसार मीठ घालते. आता हे सारण माझं छान कोरडं आहे. याच्यात जास्त ब्रेड क्रम्बची किंवा या फिरवून घेतलेल्या पोह्याची गरज लागणार नाहीये. तर 2 चमचेच बाइंडिंग पुरते मी टाकते. सगळ्यात शेवट सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मी हा एकच मसाला वापरून हे कटलेट बनवणार आहे. कारण या एका मसाल्यामध्येच भरपूर सगळे मसाले वापरलेले आहेत. त्यामुळे बाकी कुठला वेगळा मसाला वापरायची गरज लागत नाही. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले सुद्धा यामध्ये ॲड करू शकता. आता मी लहान मुलांसाठी सुद्धा बनवते आहे, त्यामुळे मी जास्त मसाले यामध्ये कुठे वापरलेले नाहीयेत. फक्त भाज्या भरपूर घेतलेल्या आहेत, ज्या खूप गरजेच्या आहेत. सीझनल भाज्या आहेत, सगळ्यांनी खाल्ल्या पाहिजेत. घरातली मोठी माणसं सुद्धा बऱ्याच वेळेला या भाज्या खात नाहीत. तर एखाद्या संडेला तुम्ही ही कटलेटची रेसिपी नक्की ट्राय करू शकता. खूप सुंदर चव येते. माझ्या सांगण्यावरून एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर हे छान असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. आता तुम्हाला हव्या असलेल्या आकारामध्ये हवे असेल तेवढं सारण घ्यायचंय आणि आपल्याला कटलेटला शेप करून घ्यायचा आहे. तर मी इथे गोल साईजच ठेवत आहे. तुम्हाला जर ओव्हल शेपमध्ये अंडाकृती ठेवायचा असेल तर तुम्ही तसा सुद्धा शेप करू शकता. तर बघा हे टिक्की टाईप मी कटलेट इथे बनवून घेतलेला आहे. सगळ्या बाजूने व्यवस्थित गोल फिरवून घ्यायचंय. आता अशाच प्रकारे बाकीचे सगळे कटलेट सुद्धा मी बनवून घेणार आहे. तर सध्या मी एवढे कटलेट बनवून घेतलेले आहेत. आता याच्यासाठी आपल्याला एक स्लरी तयार करून घ्यायची आहे, ज्यासाठी मी 2 चमचे मैदा घेते. तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी सुद्धा चालेल. आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि अगदीच घट्ट किंवा एकदम पातळ असं आपल्याला ठेवायचं नाहीये. मध्यम याच्यावरती आपल्याला हा घोळ तयार करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला कटलेट डिप करायचे. चवीपुरतं थोडंसं मीठ घालते, नाहीतर वरचं कवर त्याचं खूप आळणी लागेल. छान मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप जास्त घट्ट मी किंवा खूप जास्त पातळ ठेवलेलं नाहीये. आता एका डिशमध्ये मी
पोहे जे आपण फिरवून घेतले होते मिक्सरमधून ते काढून घेतलेत आणि त्यात सुद्धा थोडंसं मीठ घालून मिक्स केलेलं आहे. आता एक कटलेट जो आपण हा मैद्याचा घोळ करून घेतलेला आहे त्याच्यात घालायचा आहे. दोन्ही साइडून व्यवस्थित बुडवून घ्यायचंय आणि काटा चमचाच्या साहाय्याने आपल्याला ब्रेड क्रम्ब वरती ठेवायचंय. ओल्या बाजूला लगेच हात लावायचा नाही, नाहीतर सगळे हात चिकट होतात आणि सगळा ब्रेड क्रम्ब किंवा जे काही तुम्ही लावणार असाल रवा वगैरे तो हाताला चिकटतो. तर आधी आपल्याला ते ब्रेड क्रम्बमध्ये किंवा रव्यामध्ये टाकायचं आहे आणि वरतून रवा पुन्हा त्याच्या वरतून दुसरा रवा टाकायचा आहे, म्हणजे आपला हात खराब होत नाही. आता अशाच प्रकारे ही बाकीचे कटलेट सुद्धा मी बनवून घेतलेले आहेत. आता आपण हे तळायला सुरुवात करणार आहोत. मी ते तव्यावरती हे करते आहे, शॅलो फ्राय करते आहे. तुम्हाला जर डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता. तर शक्यतोवर मुलांसाठी बनवत असाल तर शॅलो फ्रायच करा. एका वेळेला आता ज्या साईजचा तुमचा पॅन असेल त्या साईजच्या हिशोबाने कटलेट ठेवायचे आहेत. कटलेट सगळे लावून झाल्यानंतर पुन्हा एकदा चमच्याने सगळ्या बाजूने आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे आणि हाय टू मीडियम फ्लेम वरती 4 ते 5 मिनिटं एका साइडून याला छान रंग येईपर्यंत क्रिस्पी करून घ्यायचं आहे. तर बघा 5 ते 6 मिनिटानंतर एका साइडून छान असे खरपूस सोनेरी झालेले आहेत. आता पलटी करायच्या आधी वरच्या बाजूला आपल्याला पुन्हा प्रत्येक कटलेट वरती थोडं थोडं तेल ओतून घ्यायचंय, म्हणजे जेव्हा आपण कटलेट पलटी करू तेव्हा छान तेलावरती ते परतले जातील. तुम्ही बघू शकताय हा जो रंग आलेला आहे किती छान सोनेरी असा रंग आलेला आहे या कटलेटला. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला सेम 5 ते 6 मिनिटं अशाच रंगावरती हे कटलेट तळून घ्यायचे आहेत. 5 ते 6 मिनिटानंतर आपण चेक करूया. तर बघा दुसरी बाजू सुद्धा आपली कटलेटची तयार झालेली आहे. म्हणजे आपले हे कटलेट आता छान फ्राय करून तयार झालेले आहेत. आपण सर्व करूया. तर या हिवाळ्यामध्ये अशा या मिक्स भाज्यांच्या कटलेट नक्की बनवून बघा. खूप पौष्टिक आणि चविष्ट लागतात. घरात कोणाला कळणारही नाही की तुम्ही यामध्ये कुठल्या भाज्या वापरल्या आहेत ते. तर रेसिपी कशी वाटली आजची हे कमेंट करून मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, आपल्या नातेवाईकांसोबत शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. एक कटलेट मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते इथे. वरतून याचा कवर छान क्रिस्पी असं झालेलं आहे आणि आतमधून छान आपल्या सगळ्या हिरव्या भाज्या आहेत. मुलांना सीझनल भाज्या खाऊ घालण्याचा हा एक खूप चविष्ट प्रकार आहे. तर हा नक्की बनवून बघा. रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.